महाराष्ट्रात फडणवीसांचं राज्य आहे की निजामशाही लाज वाटत नाही का? संजय राऊत संतापले. मुंबई 25 जानेवारी 2024. राज्यामध्ये मोगलाई चालू आहे का? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे की अफजल खान शाहिस्तेखानाचं राज्य आहे का निजामशाही लागलेली आहे? असा संतप्त सवाल विचारत संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि रवींद्र वायकर यांना ईडीने समन्स पाठवले. त्यातच आता ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांना मोठा धक्का बसला आहे. संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीने समन्स बजावले. ईडीने कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊत यांना चौकशीचे समन्स बजावले. याच पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. विरोधी पक्षातल्या नेत्यांना नोटीस देण्याचं भाजपाचं तंत्र आहे, असंही त्यांनी आरोप केला आहे. विरोधी पक्षातील लोकांना नोटीस देण्याचं भाजपाचं तंत्र आहे. संदीप राऊतांना दिलेल्या नोटीसीचं कारण हास्यास्पद आहे. आम्ही गुडघे टेकणारे लोक नाहीत. 2-5 लाखांसाठी व्यवहारासाठी तुम्ही आम्हाला नोटीशी पाठवता. तुम्ही काय चिंचोके खाता? असा सवालही त्यांनी सरकारला विचारला आहे. तुमच्या घरातले लोक लंडनमध्ये कितीतरी दिवस महिने राहतात. त्यासाठी पैसे कुठून आले? लंडनमधला व्हिसा, प्रवास खर्च याचे प्रायोजक कोण आहेत? असं आम्ही विचारू शकतो, पण आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही. आमच्यावर बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे संस्कार आहेत. त्यामुळे आम्ही कुटुंबापर्यंत जाणार नाही. आमच्यावर ते संस्कार नाहीत. तुमची लढाई आमच्याशी आहे ना, तर आमच्याशी लढून दाखवा. हे नामर्द लोक आहेत. आमचं घर डरपोक लोकांचं घर नाही. शिवसेना आमच्या रक्तात आहे, असं संजय राऊत म्हणाले. आपल्या बंधूंना नोटीस आलेली आहे. येऊ द्या ना. ते काय कोणालाही नोटीस काढतात. फक्त 8,000 कोटीचा अँब्युलन्स घोटाळा नोटीस काढणार नाही. 500 कोटीच्या राहुल कुलच्या मनी लॉन्ड्रिंग हिमा पाठकला नोटीस काढणार नाही. गिरणा मोसम सहकारी कारखाना 189 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग त्याला नोटीस काढणार नाही. 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा बरं का, उपमुख्यमंत्र्यांचा किंवा सहकारी बँक घोटाळा त्यांना नोटीस काढणार नाही. त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या ज्या आलेल्या नोटीस आहेत त्या जाळून टाकतील. प्रफुल्ल पटेलला नोटीस निघणार नाही. हेमंत बिश्व शर्माला नोटीस निघणार नाही. म्हणजे या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जे विरोधी पक्षामध्ये आहेत किंवा जे हुकुमशाही विरुद्ध लढत आहेत त्यांना नोटीस काढण्याचं एक नवीन तंत्र सुरू झालंय. काल मिस्टर आमचे रोहित पवार यांना 11 तास त्यांची चौकशी केली. आज आमच्या किशोरीताई पेडणेकरांना बोलवलेलं आहे. रवींद्र वायकरांना नोटीस काढली. कोण आहे सगळे? हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाही विरुद्ध लढणारे लोक आहेत. काय 2 लाखाचा कुठे व्यवहार आहे, 5 लाखाचा व्यवहार आहे त्याच्यात नोटीस आहे. पण ह्यांची पोरं बाळं 10-10, 50-50 हजार कोटीचे घोटाळे करून पळून गेले, देशाला बुडवून पळून गेले. त्यांच्यावरती लक्ष नाही कोणाचं. संदीप राऊत यांना नोटीस आली आहे, मला माहिती आहे. त्यांचं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये खिचडीसाठी त्यांचं किचन वापरण्यात आलं. काय? आणि माझ्या मुलीने त्यांना मदत केली. याविषयी ईडी नोटीस पाठवली. किती हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे. काही हरकत नाही. आमच्या घरातले लोक जातील, उभे राहतील ठामपणे, तर हवं ते करा. हे काय चाललंय राज्यामध्ये? का मोगलाई चालू आहे का? मोदींचं राज्य आहे का औरंगजेबाचं राज्य आहे? कोणाचं राज्य आहे? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं राज्य आहे की अफजल खान शाहिस्तेखानाचं राज्य आहे की निजामशाही आलेली? करा. आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही आहोत. 2-5 लाखासाठी तुम्ही आम्हाला नोटिसा पाठवता व्यवहारासाठी. का तुम्ही काय करता? चिंचोके खाता? तुमची बायका पोरं परदेशात जाऊन राहतायत लंडनमध्ये 2-2, 3-3, 4-4 महिने विला घेऊन स्वतःचे. कुठून आले पैसे? त्याचे प्रायोजक कोण आहेत सांगू का? पण आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही. आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही. लक्षात घ्या. आमच्यावर संस्कार आहेत. हे संस्कार बाळासाहेब ठाकरेंचे आहेत, यशवंतराव चव्हाण यांचे आहेत, उद्धव ठाकरे, शरद पवारांचे आहेत. हे आमच्यावर संस्कार आहे. एखाद्याच्या कुटुंबापर्यंत जायचं. लढाई आमच्या शेने लढा ना तुम्ही. हिंमत आहे तर नामर्द आहेत तुम्ही. आणि हे जे ईडी फिडी चाललंय ना,
या ईडीवाल्यांना आम्ही नोटिसा मारू नंतर. जे खेळ चालले आहेत ना, आज ज्या पद्धतीनं आमच्या लोकांना बोलवत आहेत हे बेकायदेशीरपणे, त्यांनाही आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू. जर हवं ते करा काय. आम्ही हे बघ, हे जे घर आहे ना, हे डरपोक लोकांचं घर नाही. आमच्या रक्तात शिवसेना आहे. काल रोहित पवारांचं सुद्धा आपण ऐकलं असेल, स्वाभिमानी मराठी माणसा होता. हा महाराष्ट्र स्वाभिमानांचा आहे, डरपोक लोकांचा नाही. जे डरपोक होते, गांडू होते, ते तुमच्या कळपात शिरले. आम्ही नाही जाणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.